मित्रांनो किती पाऊस पडतोय। 2 दिवस नुसता ढग भरून येते, पाऊसच नाही, पण आज भरपूर पाऊस आहे। सो आपण पावसाचा नजारा पाहत आहोत। खूप छान वाटतंय, खूप छान वाटतंय, एकदम गार हवा आहे। आता ह्या पावसाचं काय गॅरंटी नाही आहे कधी उघडेल, कारण का ढग आणि जमीन एकच झालेली आहे। समोरनं एकच झालेली आहे, ढग आणि जमीन। नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल। करत आहे ब्लॉग सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉगमध्ये। आपली मीराताई। बाहेर प्रचंड असा पाऊस पडत आहे। 2 दिवस पावसाची वाट पाहते, नुसतं ढग भरून येते, सगळीकडे ऐकायला येतं तुमच्याकडे पाऊस आहे का, तुमच्याकडे पाऊस आहे का। मी म्हटलं हो, आमच्याकडे पाऊसच नाहीये। मग आता काय करता, पाऊस नाहीये, पण छान वाटतंय। हे पहा, इथपर्यंत सर येतात, इथपर्यंत सर येतात पावसाचे, असं वरनं पाणी पडतंय ते। वाव, काय छान वाटते पाऊस। पावसाळा माझा आवडता ऋतू आहे, पण आता गावी गेल्यापासून ना जाम म्हणजे जाम काम पडते। पाऊस आल्यावरच काम असतात, म्हणून आता मला वाटतं गावी पावसाळा आवडत नाहीये, पण छान असतं। चला, हिरव्या हिरव्या भाज्या, सगळं काही ताजं ताजं मिळतं। भाज्या पाला वगैरे आता सुरुवात होईल बघा आपल्याकडे। छान छान भाज्याला सगळे ताज्या ताज्या भाज्या मिळतील, जे जे नाही ते खायला मिळतील। मी पण भाज्या लावून आले। आपल्याकडे शिरोळे ते एवढे, अख्ख्या शेतामध्ये शिरोळ्याचं बी, वरच्याला टाकलेले शिरोळे हवेने पडले फुटले की सगळ्या शेतामध्ये। आणि ब्रुनो असा त्रास देतोय आपल्याला। आता येईल बघा, त्याला बांधलंय ना, बाहेर बांधलंय त्याला। मी बाहेर नाहीये, म्हणजे दारात असं जवळच आहे, पण आता लगेच सुटून जातो बाहेर। आणि लगेच थोडा वेळ झाला की लगेच येईल, मम्मी मम्मी मी आलो। शाणा बाबू, काहीच वाटत नाही, एकदम रुबाबामध्ये येतो आपल्या समोर। बघ मी आलो फिरून, एकदम त्याच्या नंगापुंगा अगदी तो उड्या मारतो ना, पूर्ण पाय त्याचे लगेच जमिनीत जाते, पोटापर्यंत माती लागते, त्याला जाम आवडते तसं। पण मग आला घरात, काय नाही बघा, धरायचं त्याला, धो 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 धो, पाण्याने धुवायचा हो। आणि मग थोडंसं बांधून ठेवायचं थोड्या वेळ। एकदा वाळलं ना की मग काय वाटत नाही, कुठेही गेलं तरी काय होत नाही। खूप छान वाटतं इकडे पाऊस पडतोय तर। मित्रांनो, गावचा मी व्हिडिओ मागून घेतलेला आहे। गाव इकडे जसा पाऊस होता तिकडेही तसा मुसळधार पाऊस झालेला आहे। पहा, नांगरटीमध्ये सुद्धा पाणी चमकायला लागलं आणि सगळीकडे पाणीच पाणी। पहा, आपल्या लिंबोणीमध्ये पण किती पाणी झालेलं आहे, खालच्या टाली पूर्ण भरलेल्या आहेत। तर असा जोरदार पाऊस आहे ह्या वर्षी, तर पावसाने फार फार आनंद झाला आहे बरं का। 8 दिवस झालं असा पाऊस आहे चांगला। तर असाच जर वर्षी झालं तर काय त्याचं नुकसान होणार का। बघा आपल्या वट्ट्यावर किती पाणी साठले, बघा किती वट्ट्यावर पाणी साठले, फार पाणी साठलेलं आहे। आणि बघा ही ताल तर कशा भरलेली, ह्या ताली पूर्ण विहिरीच्या पलीकडे पाणी गेलेलं आहे, विहिरीपर्यंत आपलं पाणी गेलेलं आहे। अहो, हवेने सगळं येते घरामध्ये, घरातूनच व्हिडिओ काढावा लागतोय असा। फार हवा पण येते, पण काही नुकसान नाही झालं बरं का। छान जागेवर पाऊस झालेला आहे। पहा लिंबोणीमध्ये कसं पाणी दिसतंय। मला तर वाटत नाही की कमीत कमी 4-8 दिवस रानामध्ये घुसता येणार नाही आणि वापसा पण होणार नाही। आता वापशावर पेरणी, असं 8 दिवस तरी निदान वापसा होणार नाही। पहा आता हे काय कमी पाणी का, हे पहा हे काय कमी पाणी का। पूर्ण ह्या तालीची त्या तालीला गेले, ती तालच नाही दिसली मधली, असं विहिरीपर्यंत सगळं बुडून गेले। आपली इकडचा पूर्ण पट्टा पाण्यामध्ये बुडलेला आहे। पहा हे पाणी, पहा किती पाणी, कसा पाऊस झाला बघा, कसा पाऊस झाला छान असा। 8 दिवस वापसा येणार नाही, रानात जाता नाही बघा। ह्याचं पाणी ना, आता ह्या शेतातलं पाणी बघा हळूच खाली काढून दिलेलं आहे, ते असंच जातं दुसऱ्यांच्या रानामध्ये। हे आपलं नाही आहे बरं का, आपल्याच भावकीचं आहे, पण ते असं दुसऱ्यांच्या रानात पाणी जातं, आपल्याला कुठं पाणी काढून द्यावं लागत नाही। पण आपल्याकडे बघा कशा ताली भरल्यात। कोंबड्याचं पण पूर्ण नाही, वरती पाणी नाही लागत कोंबड्याला, साईडनेच होतंय जरा। तर आपल्या दीदीने हा व्हिडिओ पाठवलेला आहे आपल्याला। आंघोळ करून आले आणि म्हटलं आता जेवायचंय, आणि कुंकू लावलं।
संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहे. जेवणाची वेळ झालेली आहे. जेवण घेतलेलं आहे. एक मच्छर येतोय उडून, पण मला मारूशी वाटत नाही. मच्छर हातावर बसला ना, खालनं हाताला असं मारायचं, आपल्या हाताला असं मारायचं, मग तो असं उडून जातो. तो जर आपल्याला चावला तर काय होतंय, आपण काय मरणार आहेत का? पण आपण त्याला मारलं तर निश्चितच तो मरणार आहे. हसतात मुलं, मला वेडी समजतात. ते मग कसं डोकं आपटून घेते. घे अजून एकदा घेत व्हिडिओ काढते. चल इकडे ये. भिंतीला असं डोकं आपटून घेतो मी अशी बोलते तर. शिवा चला जेवायला बाबू. आज मी काय भाजी केली स्पेशल मित्रांनो? चण्याचं पिठाचे असे छोटे असे पारे केल्या मोदक, त्याच्यामध्ये लसूण, खोबरं, शेंगदाण्याचं कूट असं भरून त्याची भाजी केली मोदकाची मी. जाम पाऊस आहे सगळीकडे, जाम पाऊस. इकडे पण पाऊस, तिकडे पण पाऊस. इकडे आज दुपारीपासून आला, पण गावी बराच पाऊस आहे. गावी सकाळी एवढा पाऊस झाला ना, सगळीकडे पाणीच पाणी. आपल्या बोलण्याची नाटक आहे नुसतं उठते. आपण म्हटलं इकडे जाऊ नको, नाही तो जाणारच. त्याला म्हटलं नाही इकडे जा, तिकडे नाही जाणार तो. त्याला बांधून ठेवावं लागतं, त्याचे हातपाय धुवून त्याला बांधून ठेवावं लागतं त्याला. स्किप न करता व्हिडिओ पाहतायत त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद. आणि स्किप न करताच व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. आता कमेंट कमी येत आहेत आणि तुम्ही व्हिडिओ पण पाहत नाहीयेत माझे. असं का करता बरं? व्हिडिओ पाहत जा माझे. आणि यूट्यूबवाले बाबा, जरा आमचे पण व्हिडिओ जरा फिरवत जावा. आमच्या व्हिडिओला व्ह्यू कमी येतात, तुमच्या हातात आहे. तुम्ही आमचा व्हिडिओ फिरवला तरच लोक बघतील. आमचा व्हिडिओ फिरवत नाहीयेत तुम्ही. सो मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते इथेच थांबते. पुन्हा रुजू होणार आहे नवीन उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो. चालला ऑफिसला.